शेवटचा भाग आपण अभ्यासतोय मुलांनो, प्राच्यवादी इतिहास लेखन. पहा, जे जे पश्चिमेकडून लोक आले, मग ते व्यापारी असतील, पर्यटक असतील, धर्मोपदेशक असतील, अधिकारी असतील, संशोधक असतील, ते सगळेच्या सगळेच एकसारखेच होते असं आपण म्हणू शकत नाही. काही लोक पूर्वेकडच्या संस्कृतीने खूप प्रभावित झालेले असे होते. या ठिकाणचे संस्कृत भाषेतले अनेक ग्रंथ वाचून, या ठिकाणची स्मारकं, या ठिकाणचे शिलालेख, या ठिकाणची भौतिक साधनं यावरून सुद्धा त्यांच्या ही गोष्ट हळूहळू लक्षात येऊ लागली होती की भारतामध्ये किंवा पूर्वेकडं अत्यंत सुसंस्कृत अशा लोकांचा वावर होता. या ठिकाणी अत्यंत प्रगत आणि सुसंस्कृत असे लोक राहत होते. कारण ग्रंथच असे या ठिकाणी ग्रंथकारांनी रचलेले होते की त्या ग्रंथाच्या पानापानातून या ठिकाणच्या सुसंस्कृततेचं दर्शन त्यांना घडत होतं. अनेक संस्कृत ग्रंथाचं, साहित्याचं, वाङ्मयाचं त्यांनी वाचन केलं आणि त्यामधून त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की या ठिकाणच्या संस्कृतीचा अभ्यास करणं म्हणजे एका सुसंस्कृत अशा समाजाचा, सभ्य अशा समाजाचा अभ्यास करणं आहे. आणि इथल्या त्या संस्कृतीनं, वाङ्मयानं, संस्कृत साहित्यानं ते भारावून गेलेले होते. आणि त्या साहित्यातून जी संस्कृती त्यांना पानापानावर दिसत होती, तिचं त्यांना कौतुक होतं, तिचा त्यांना आदर होता. ती संस्कृती जाणून घ्यावी, आणखी त्याच्यावरती संशोधन व्हावं, या संदर्भात त्यांना कुतूहल होतं. भारताचा इतिहास हा काही 500 वर्षाचा नाहीये, ही पण गोष्ट त्यांच्या प्रखरतेने लक्षात आलेली होती. भारताचा इतिहास हा हजारो वर्षांचा आहे आणि तो या संस्कृत वाङ्मयाच्या, साहित्याच्या पानापानावर लिहिलेला आहे, या ग्रंथांमध्ये तो दडलेला आहे, हेही त्यांना जाणवलेलं होतं. आणि म्हणून अशा संदर्भात म्हणजे भारतीय संस्कृती, पूर्वेकडची संस्कृती, परंपरा, इतिहास या संदर्भात खूप कुतूहल असणारे, आदर असणारे जे लोक होते, त्याचा शोध घेणारे, त्याचा अभ्यास करणारे, त्याच्यापासून बोध घेणारे आणि जगासमोर ही संस्कृती मांडणारे असे जे लोक होते, त्यांना प्राच्यवादी असं संबोधलं जातं. आणि त्यांनी जे लेखन केलं त्यांना प्राच्यवादी इतिहास लेखक, आणि त्यांनी जे इतिहास लेखन केलं त्याला प्राच्यवादी इतिहास लेखन असं संबोधलं जातं. मग हे प्राच्यवादी इतिहास लेखन ज्या लेखकांनी केलं, ज्या विचारवंतांनी केलं, त्यांचा सर्वसाधारणपणे विचार काय आहे की ते पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती म्हणजे पूर्वेकडची संस्कृती यांना जोडण्याचा पण ते प्रयत्न करतात. जे पाश्चात्य जग आणि पूर्वेकडचं जग यांनाही जोडण्याचा प्रयत्न आपल्या लिखाणातून प्राच्यवादी इतिहास लेखक करीत असताना दिसतात. त्याचा दाखला कशातून दिसतो आपल्याला? पहा, इंडो युरोपीय भाषा, युरोपीय आणि संस्कृत भाषेमध्ये साधर्म्य आहे असं ते म्हणतात. जेव्हा अनेक प्राचीन भारतीय संस्कृत भाषेतल्या ग्रंथाचं, वाङ्मयाचं, साहित्याचं, वेदांचं वाचन केलं गेलं, तेव्हा एक गोष्ट त्यांच्या अशी लक्षात आली की ज्या युरोपीय भाषा आहेत आणि भारतातली प्राचीन काळामध्ये जी भाषा बोलली जायची, व्यवहारातली भाषा होती, ती साहित्याची भाषा होती, संस्कृत भाषा, जिच्यापासून आज भारतामध्ये अनेक भाषांनी जन्म घेतलेला आहे, जिच्यापासून अनेक भाषा उत्पन्न झालेल्या आहेत, अशी संस्कृत भाषा, त्या युरोपीय आणि संस्कृत भाषेची एक नक्कीच जननी असणारी भाषा प्राचीन काळामध्ये अस्तित्वात असावी. तिला इंडो युरोपीय भाषा असं प्राच्यवादी
विचारवंतांनी संबोधलेलं आहे। इंडो युरोपीय भाषा ही भारतातली जी संस्कृत भाषा आहे, अनेकानेक भाषांची जननी असलेली भारतीय भाषांची ती, आणि युरोपमधल्या अनेकानेक भाषांची ती जननी असावी असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, युरोपीय आणि संस्कृत भाषेमध्ये खूप साधर्म्य दाखवणाऱ्या गोष्टी आहेत असं ते म्हणतात। म्हणजे बघा, पूर्वेकडचं जग आणि पाश्चात्य जग जवळ आणण्याचा सुद्धा प्राच्यवादी इतिहासकारांचा प्रयत्न आहे। यांच्या विचारामध्ये अहमभाव, अहमगंड कुठं दिसून येत नाही। जे जसं आहे ते तसं स्वीकारण्याचं औदार्य, ती उदारता या प्राच्यवादी इतिहासकारांनी दाखवलेली आपल्याला दिसते। आता साधर्म्य कसं आहे युरोपीय भाषा आणि संस्कृत भाषा यामध्ये, बघा एक दोन उदाहरणं। जसं आपल्याकडे सोमवार असं आपण म्हणतो, त्यालाच पाश्चात्य भाषेमध्ये, इंग्लिश भाषेमध्ये, इंग्लिश ही पाश्चात्य भाषाच आहे जरी ती आज आंतरराष्ट्रीय झालेली असली तरी, इंग्लिश भाषेमध्ये याच सोमवारला मंडे असं संबोधलं जातं। बघा, मंडे, मुंडे असं जर आपण थोडंसं जवळ आलं तर सोम हा संस्कृत शब्द आहे। सोम म्हणजे चंद्र, सोमवार, आणि मून म्हणजे इंग्लिश मधला मून जो हा शब्द आहे, मून म्हणजे चंद्र। म्हणजे पहा, इकडं पण मंडे मध्ये चंद्र आणि तिकडं पण सोम मध्ये चंद्र, सोमवार आणि मंडे असा साधर्म्य स्थळ शोधण्याचा प्रयत्न केलाय। संडे पण घ्या ना, सन म्हणजे सूर्य, संडे, आणि संस्कृत मध्ये सूर्याला रवी असं संबोधलं जातं आणि आपल्याकडं रविवार। म्हणजे अशा पद्धतीने एक दोन उदाहरणं सांगितली मी, अशी अनेक साधर्म्य स्थळ शोधण्याचा प्रयत्न या प्राच्यवादी इतिहास लेखकांनी केलेला दिसून येतो। त्यापुढं या प्राच्यवादी इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने आपल्याला नाव घ्यावं लागतं ते का ब्रिटिश इतिहासकाराचं। त्यांचं नाव आहे सर विल्यम जोन्स। कोण होते हे विल्यम जोन्स? कलकत्ता या ठिकाणी कलकत्त्याच्या हायकोर्टाचे, ज्या हायकोर्टाची स्थापना अर्थातच ब्रिटिशांनी केलेली होती, काळ आहे 1784चा, म्हणजेच 18वं शतक, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार या ठिकाणी होता। तर त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं या ठिकाणी जी कलकत्ता या ठिकाणी ज्या हायकोर्टाची स्थापना केलेली होती, त्या हायकोर्टात मध्ये हे न्यायाधीश होते विल्यम जोन्स। या विल्यम जोन्सच्या या ठिकाणच्या वास्तव्यामध्ये एक गोष्ट लक्षात आलेली होती की भारताचा जो इतिहास आहे तो शेकडो वर्षांचा आहे, तो 500 वर्षांचा अजिबात नाही। आणि अशा समृद्ध, अशा प्राचीन, अशा वैभवशाली अशा इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर एखाद्या सोसायटीची, संस्थेची स्थापना करणं अत्यंत महत्वाचं आहे। आणि यासाठी म्हणून त्यांनी कलकत्ता या ठिकाणी इसवी सन 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली। कलकत्ता बंगाल या ठिकाणी आहे, त्यामुळे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याची त्यांनी स्थापना केलेली दिसून येते। आता या सोसायटीची स्थापना केली ती कशासाठी, किंवा त्या सोसायटीची स्थापना केल्यामुळं काय घडलं, कोणाला मदत झाली? या सोसायटीची स्थापना केली आणि त्या सोसायटीच्या अंतर्गत अभिलेखागार, वस्तुसंग्रहालय, ग्रंथालय यांची सुद्धा निर्मिती केली गेली। त्यामुळे झालं काय तर भारताचा इतिहास किंवा आशिया खंडाचा इतिहास, इथली संस्कृती, इथल्या परंपरा ज्यांना अभ्यासायच्या आहेत त्या लोकांची मदत झाली। कारण या ग्रंथालयांमध्ये, या सोसायटीच्या मार्फत सुरू केलेल्या ग्रंथालयांमध्ये, तिथल्या वस्तू संग्रहालयांमध्ये, अभिलेखागारांमध्ये जे काही साहित्य होतं, म्हणजे भौतिक साधनं असतील किंवा लिखित स्वरूपातली साधनं असतील, त्या साधनांच्या माध्यमातून
इथला इतिहास समजायला विचारवंतांना, इतिहासाच्या लेखकांना, अभ्यासकांना मदत झाली. म्हणजे भारतातलं जे प्राचीन संस्कृत भाषेमधलं वाङ्मय आहे, साहित्य आहे आणि इथला इतिहास आहे, तो अभ्यासायला चालना मिळाली. कुणाच्या कर्तृत्वामुळं, प्रयत्नामुळं? सर विल्यम जोन्स यांच्या प्रयत्नामुळं. त्याच्या पुढे जातोय आपण. असाच प्राच्यवादी इतिहासकारांच्या मांदियाळीतला, त्याच यादीतला आणखी एक विचारवंत म्हणजे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. याचं कर्तृत्व खूप आहे मुलांनो. भारताच्या दृष्टिकोनातून, म्हणजे भारताचा इतिहास जगासमोर, खराखुरा इतिहास जगासमोर आणण्याच्या दृष्टिकोनातून, त्यातही भारतीय ग्रंथकारांचं, प्राचीन भारतीय ग्रंथकारांचं ग्रंथ कर्तृत्व प्रकाशात आणण्याच्या दृष्टिकोनातून याचं कर्तृत्व अत्यंत महत्वाचं आहे. यानं त्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी कामगिरी केलेली आहे. कोण होता हा फ्रेडरिक मॅक्स म्युलर? फ्रेडरिक मॅक्स म्युलर हा एक जर्मन विचारवंत होता. तो कधीच भारतात आला नाही, पण भारतातले वेद, त्यातही ऋग्वेद, आद्य वेद मानला जातो ऋग्वेद. 4 वेद मानले जातात ना, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद यासारखे जे 4 वेद मानले जातात, यजुर्वेद, त्यातल्या ऋग्वेद या ग्रंथाचं संकलन करण्याचं काम या फ्रेडरिक मॅक्स म्युलर याने केलं. न केवळ एवढंच त्याचं कर्तृत्व आहे, ऋग्वेदाचं 6 खंडामध्ये त्यांनी विभागणी केली. अभ्यासायला सोपं जावं, कळायला सोपं जावं आणि हा प्राचीन ठेवा जतन करणं सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हावं या दृष्टिकोनातून. नुसतं संकलनच केलं नाही, त्यानं या ऋग्वेदाचं जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. भाषांतर नाही, अनुवाद केलेला आहे. तसंच हितोपदेश हा जो संस्कृत भाषेतला इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये नारायण भट्टांनी लिहिलेला ग्रंथ आहे, ज्यात वागावं कसं, कसं वागणं, कसा व्यवहार करणं हे आपल्या आणि समाजाच्या हिताचं असतं. अशा प्रकारचा उपदेश छोट्या 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 गोष्टींच्या माध्यमातून नारायण भट्टांनी, शेकडो गोष्टी आहेत या हितोपदेशमध्ये, संस्कृत भाषेमधला जो ग्रंथ आहे त्यात या नारायण भट्टांनी लोकांना उपदेश केलेला आहे. मग त्यात अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत. कधी पक्ष्यांच्या रूपानं त्यांनी उपदेश केलेला आहे, कधी प्राण्यांच्या रूपाने केलेला आहे. उपदेश केलाय कुणाला? ना प्राण्याला ना पक्ष्यांना. मदत घेतली पक्ष्यांची, प्राण्यांची, धूर्त कोल्हा, पण त्या रूपाने उपदेश केलाय तो मात्र माणसाला. हा हितोपदेश जो ग्रंथ आहे त्याचा सुद्धा फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. भाषांतर नाही. भाषांतर आणि अनुवादामध्ये फरक आहे मुलांनो. पहा मुलांनो, इंग्रजीमध्ये एक वाक्य आपण घेऊया एक उदाहरण म्हणून, ही इज हंग्री. आता याचं जर भाषांतर केलं मराठीमध्ये तर त्याचा अर्थ काय होईल? तो भुकेलेला आहे. पण त्याचा अनुवाद आपण जर केला कसा मराठीमध्ये? त्याच्या पोटात कावळे ओरडत आहेत. अर्थ तोच आहे, तो भुकेला आहे, पण थोडासा अलंकार त्याच्यामध्ये वापरलेला आहे. म्हणजे आपल्याला त्याच्या भुकेला असण्याची तीव्रता जास्त चांगल्या पद्धतीनं कळू शकते. ठीक आहे, हा फरक आहे भाषांतर आणि अनुवाद यामध्ये. फ्रेडरिक मॅक्स म्युलरला भाषांतर करायचं नव्हतं, कारण ते तेवढं प्रभावी असणार नाही. कारण नारायण भट्टांनी हितोपदेशमध्ये केलेला जो उपदेश आहे ते जर्मन माणसाला चांगल्या पद्धतीनं कळला पाहिजे आणि त्यांना आपण वागावं कसं त्या संदर्भात सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं पाहिजे, ही त्याची कुठंतरी तळमळ आपल्याला याच्यातून दिसून येते. एवढंच केलं नाही फ्रेडरिक मॅक्स म्युलरने, त्यांनी संपूर्ण पूर्वेकडचे जे पवित्र असे ग्रंथ आहेत त्या पवित्र ग्रंथाचं संकलन केलं, एकत्रीकरण केलं, त्याचं वाचन केलं, त्याचा अभ्यास केला आणि द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट, पूर्वेकडचे सेक्रेड याचा अर्थ पवित्र, पूर्वेकडचे पवित्र ग्रंथ या शीर्षकाचे 50 खंड त्यानं
लिहिलेले, संपादित केलेले, प्रकाशित केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच पूर्वेकडची, अर्थातच भारत हा पूर्वेकडे येतो, म्हणजेच भारताची प्राचीन संस्कृती किती जाज्वल्यमान होती, किती समृद्ध होती, किती वैभवशाली होती, किती समृद्ध होती, भरभराटीला आलेली होती, हे दाखवण्याचा प्रयत्न आपल्या लेखनातून प्राच्यवादी इतिहासकारांनी केलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी मुलांनो प्राच्यवादी इतिहास लेखन हा भाग आपण संपवतोय. पहा, वसाहतवादी इतिहास लेखन या भागावरती 2 गुणांसाठी टिपालेखामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि प्राच्यवादी इतिहास लेखन या भागावरती सुद्धा टिपालिहा या प्रश्नाच्या अंतर्गत 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सोबतच मग प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलरनी ज्या ग्रंथांचा अनुवाद केला, हितोपदेश असेल किंवा ऋग्वेद असतील किंवा जो ग्रंथ लिहिला द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट, याच्यावरती सुद्धा 1 गुणासाठी चुकीची जोडी शोधा किंवा रिकाम्या जागा भरा यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ठीक आहे मुलांनो, अपेक्षा व्यक्त करते की हा भाग तुम्हाला समजला असावा. तरी पण आपण पुस्तकामध्ये तो वाचायचा आहे, त्याचं दृढीकरण करायचंय, तो समजून घ्यायचंय. ठीक आहे.